एक छोटासा रंगीबेरंगी गाव आणि त्या गावात राहतो आपला गोलू. गोलू थोडा भोळा, थोडा खोडकर, पण मनाने खूप चांगला. एके दिवशी गोलू उठतो आणि म्हणतो, आज काहीतरी वेगळं करायचं. तेवढ्यात त्याला आठवतं, पार्टी. पण पार्टी कशाची? गोलू स्वतःलाच म्हणतो, कारण लागत नाही रे, हसायला कारण पुरेसं आहे. गोलू लगेच गावात माईक घेऊन ओरडतो, एका हो एका, आज माझ्या घरी ग्रँड पार्टी आहे. संपूर्ण गाव खुश, पण कुणालाच माहिती नाही पार्टीत काय असणार आहे. गोलू आणि त्याचा मित्र पिंट्या तयारीला लागतात. फुगे फुगवताना पिंट्याचा फुगा जोरात फुटतो, धाड. गोलू घाबरतो, पिंट्या हसतो. केक बनवायची जबाबदारी चिंटू घेतो. तो साखर टाकतो, अजून टाकतो, अजूनच टाकतो. केक इतका गोड होतो की मधमाशाही येतात. भी. तेवढ्यात मिठ्ठू पोपट ओरडतो, गोलू, केक खाल्ला तर दात पडतील. सगळे हसायला लागतात. घरात सजावट सुरू होते. फुगे, कागदी फुलं, रंगीत लाईट्स. पण लाईट लावताच लाईट जाते. सगळे घाबरतात. गोलू म्हणतो, घाबरू नका, माझ्याकडे मेणबत्त्या आहेत. मेणबत्त्यांच्या उजेडात पार्टी आणखीच मजेशीर दिसते. थोड्याच वेळात पाहुणे यायला लागतात. एक काका नाचतच आत येतात. आजी म्हणते, मी फक्त खायला आलेय. लहान मुलं फुगे घेऊन धावू लागतात. लाईट नसतानाच गेम्स सुरू होतात. डोळे बंद करून नाचताना पिंट्या खुर्चीवर आपटतो. खुर्ची खेळात आजोबा सगळ्यांना हरवतात. सगळे टाळ्या वाजवतात. अचानक लाईट येते, ये म्हणून ओरडतात. आता केक कापायची वेळ. गोलू चाकू घेतो, केक कापतो आणि आतून पॉप पॉप. रंगीत कागद आणि छोटे फुगे बाहेर उडतात. सगळे घाबरतात, मग जोरात हसतात. पिंट्या म्हणतो, हा केक नाही, सरप्राईज बॉम्ब आहे. शेवटी सगळे एकत्र बसून खाणं, हसू, गप्पा. गोलू सगळ्यांकडे पाहून म्हणतो, पार्टी परफेक्ट नव्हती, पण आपण सगळे एकत्र होतो, हसलो, तेच खरं सुख आहे. सगळे मान हलवतात आणि पार्टी सुपरहिट ठरते.